भारताच्या संघानं जगाच्या क्रिकेटमध्ये आपलं एक स्थान हे प्रस्थापित केलं. या सामन्यामध्ये भारतीय टीमने एक अद्भुत अशा प्रकारचा चमत्कार केला. ज्या वेळेला 26 धावांची गरज होती 24 चेंडूमध्ये, त्यावेळेला अतिशय चांगलं काम काही लोकांनी केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं. वर्ल्ड कप भारतानं जिंकलाय. काय सांगाल तुम्ही? ICCचे BCCIचे अध्यक्ष राहिलेले आहात. या विजयाकडे कशा पद्धतीने पाहतात? 10 वर्षांचा दुष्काळ मिटलाय खरं. असे एकेकाळी जगाच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांचं एक आगळं वेगळं असं स्थान होतं. हा झाला जुना इतिहास. आता अलीकडं भारताच्या संघानं जगाच्या क्रिकेटमध्ये आपलं एक स्थान हे प्रस्थापित केलं. मध्यंतरी 1 दिवसाच्या सामन्यामध्ये भारतानं विश्वकप जिंकला होता श्रीलंकेच्या विरुद्ध मुंबईमध्ये. त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा जो T20चे जे सामने आहेत त्याच्यामध्ये भारताच्या संघाला यश मिळवण्यासाठी अधिक कालावधी लागला. पण कालचा जो वर्ल्ड कपच्या संबंधीचा जो सामना झाला, या सामन्यामध्ये भारतीय टीमने एक अद्भुत अशा प्रकारचा चमत्कार केला. सुरुवातीची धावांची संख्या बघितल्याच्या नंतर चिंता वाटावी अशी स्थिती भारताची होती. पण नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला 26 धावांची गरज होती 24 चेंडूमध्ये, त्यावेळेला अतिशय चांगलं काम काही लोकांनी केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं. जसप्रीत बुमराह, हर्षदीप सिंग आणि त्याच्यानंतर यादव, सूर्यकुमार या सगळ्यांनी जे काही काम केलं, कुणी उत्तम प्रकारचा झेल जिंकला, कुणी सर्जिकल स्ट्राईकच्यामध्ये चमत्कार दाखवला. आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपण T20ला इतक्या वर्षाची गॅप, दुष्काळ असं म्हणून समोरलं जातं, ही स्थिती होती. त्याच्यातून भारताची मुक्ता केली आणि याच्यासाठी 100% या सगळ्या खेळाडूंचं त्याचं कौतुक करावंच लागेल. पण यावेळेला त्यांना अतिशय उत्तम शिक्षक मिळाला आणि द्रविडचं कामगिरी या सगळ्या खेळाडूंना योग्य प्रकारचं मार्गदर्शन, त्यांचा आत्मविश्वास वाढेल कसा या संबंधीचा सल्ला, या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून केल्या गेल्या आणि त्याचाच हा परिणाम सामुदायिक यशामध्ये भारताला मिळालं. आणि म्हणून भारतीय संघाचं, त्याच्याबरोबर राहुल द्रविड यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. क्रिकेट कंट्रोल बोर्ड यांचंही अभिनंदन करतो. आणि यश संपादन करण्याची आणि जगामध्ये एक अव्वल दर्जाचा खेळ दाखवण्याची ही जी परंपरा भारतीय क्रिकेटची आहे, ती जतन करतील असा मी विश्वास या ठिकाणी बाळगतो. पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन.